वासूवरती एक बालपण दाखवलंय श्रीकृष्णांचा, जेव्हा यमुना नदीमधून त्यांचे वडील वासुदेव घेऊन जातात टोपईमध्ये. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी बारीक ताजा फोटो माझा. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज जसं तुम्ही इंट्रोच आणि ब्लॉग बघितलेला असेल, सुरुवातीला जो इंट्रो असेल किंवा थंबनेल बघून आला असाल तर तुम्हाला माहितीच आहे आपण आलो आहोत कुठेच, म्हणजेच उमरगाडीचा राजा. नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे आपण जिथे जात असतो आणि गणपती सीझन आला ना, कसं काय बोलतो आपण, असं ना आतुरता लागते की कधी येतं आणि त्याच्यानंतर जो महिना येतो ना भाई, खूप मजा असते. लास्ट टाइम गणेश गल्लीचा पाद्यपूजन सोहळा बघितला, फुल टू धमाळ होती आणि तशीच धमाळ आपल्याला बघायला भेटणार होती आपल्या उमरगाडीचा राजाच, म्हणजे आपला राजा. आणि तिथं ना एवढी धमाळ असतात ना, बरीचशी मंडळी, थोडंसं पाऊस वगैरे पण पडतोय बराचसा, खूप काय. तर कोण कोण मंडळी येतील काय नाही येतील तर बघूया. आपण पण आता निघालोय आणि आज आपल्यासोबत आहे दर्शन आणि सुमित आहे, ड्रायव्हिंग करतोय. इकडे सूरज आहे, सर्व मंडळी आम्ही चाललोय. बघूया तिकडे जाऊन. आणि ट्रॅफिक एवढी आहे ना, बरीचशी ट्रॅफिक लागलेली. आम्ही लवकरच निघालेलो, 7 वाजताच घरातून निघालेलो होतो, पण एवढी ट्रॅफिक होती ना, खूप जास्तच होती. त्याच्यामुळे आता 8:30 वाजले, ते इथेच वाजलेले आहेत. बघू आता पोचता किती वाजतील. त्याच्यानंतर परत दर्शन वगैरे करून आणि मग पाद्यपूजन सोहळा चालू झालेला आहे, कारण की पाद्यपूजन सोहळा 7 वाजताच चालू होतो, पण आपल्याला दिव्यावरून निघतानाच खूप उशिरा झालेला आहे. तर चला, ब्लॉगची सुरुवात झालेली आहे. नवीन असेल चॅनलवरती सबस्क्राईब करा. चला मंडळी, आलो. खूप ट्रॅफिक होती आणि ट्रॅफिकमध्ये ना, त्या ट्रॅफिकचं जाऊ द्या, त्या साईडला क्राऊड बघा कसा खूप डेंजर आहे. आम्ही झालो लेट ना सूरज, लेट झालो खूप आम्ही, कारण की काय माहिती का, मुंबईमध्ये पार्किंगसाठी जागा नाही आहे. लिटरली अर्धा ते पावणा तास आम्ही गोल फिरतोय. पार्किंगला अजिबात जागा नव्हती आणि तिथे मस्त एन्जॉयमेंट चालू सर्वांची. या साईडला पाहू शकता तुम्ही. हाय भगवान, मंडळी आलो आणि समोर आपल्याला श्रीकृष्णांची मूर्ती बघायला भेटते, खूप मोठी. त्यांचा बालपण दाखवला आहे बघा. या साईडला पाहू शकता तुम्ही. जाऊया थोडंसं जवळून दर्शन करायला, खूप क्राऊड आहे. आणि तिथे त्या साईडला पाहू शकता तुम्ही, केतन आहे, दिव्य आहे. आता जवळ पोहोचलेलो आपण, म्हणजे घरच्या जवळ पण पोहोचलेलो आहे. दिव्या, उमरगाडी आणि प्रवादेवी जवळपासच आहे ना. किती मिनिटाचं अंतर आहे? 20 मिनिटं. ट्रॅफिक असेल तर म्हणजे 20 मिनिटं, नसेल तर ठीक आहे, म्हणजे 20 मिनिटाचं अंतरावरच आहे. आणि ते स्वप्नील काय बंधू काय बोलतो, ये. अरे भाई ट्रॅफिक जाम होती रे, जाम ट्रॅफिक होती आणि गाडी लावायलाच वेळ नाही. इथं दिव्या आहे, दिव्याला पण नंतर भेटूया. आणि काय केतन दादा, इथं आपला केतन दादा पण आलेला आहे, ज्याचा आज गाणी होणार आहे परफॉर्मन्स. आपल्याला दरवर्षीप्रमाणे मेंढेनरी आहे गाणी, आणि या वर्षी सुद्धा आपण बघणार आहोत गाणी. सेटअप चालू आहे तिकडे, डीजे सेटअप चालू आहे. डीजे सेटअप झाला का त्याच्यानंतर त्यांच्या पाठीवर मग दादांचा गाणी तुम्ही ऐकणारच आहात, आणि दादांचा आवाज आपला नेहमी तुम्ही ऐकत असता. हा, जाम आणि फुल मजा असणार आहे. आणि तुम्हाला आपण थोड्या वेळानंतर जाऊया, नवीन दादाशी थोडाफार बोलूया, तोपर्यंत जरा एन्जॉय करूया आपण. आणि या साईडला आपल्याला मूर्ती बघायला भेटते, म्हणजे या वर्षी काहीतरी मूर्ती मला असं वाटतं श्रीकृष्णाची रिलेटेड असेल.
चला मंडळी, जवळून मूर्ती बघा आणि जशी श्रीकृष्णाची तुम्हाला बासुरीवरती एक गुडिया बघायला भेटते डॉल. काय ती बासुरीवरती कोण असेल काय? मला तर राधेवचाच वाटतंय, कारण की काय माहिती आहे का, राधाच असणार आहे ही गोष्ट. बरोबर आहे. श्रीकृष्णांच्या तुम्हाला असं माहिती आहे की श्रीकृष्ण आणि राधांचं प्रेम सांगायची गरज नाही, पूर्ण संसारामध्ये घातलेलं आहे त्यांचा प्रेम, जो अजूनपर्यंत जिवंत आहे. आणि ठीक त्याच्याकडे बालपण दाखवलं आहे श्रीकृष्णांचा, जेव्हा यमुना नदीमधून त्यांचे वडील वासुदेव घेऊन जातात टोपईमध्ये, तो दाखवला. तर मला असं वाटतं की या वर्षीचं सुद्धा डेकोरेशन आणि मूर्ती पण आपली बाप्पाची जी उमरखाडीचा राजा आहे ते असंच काहीतरी रिलेटेड असणार आहे श्रीकृष्णाच्या. तर आपण दर्शन करून घेऊया पाद्यपूजन सोहळ्याचा, कारण की आजपासूनच याच्यानंतरच आपल्याला इकडूनच याच ठिकाणी पूर्ण मूर्ती मोठी बघायला भेटणार आहे. खूप मोठी मूर्ती असेल, काहीतरी डेकोरेशन असेल. तर सर्वतला आपण तुम्ही पण दर्शन करून घेऊया बरं. उमरखाडीच्या राजाचा विजय असो. काय अरे मोर्या बीट झाली तुम्हाला नाचवायला. मोर्या बीट
विठ्ठल जय हरी विठ्ठल. गुलाबी साडी नेसून ते मी ट्रेन करायला चालली आहे. कोणता गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी बारीक ताजा फोटो माझा. लाली लाल लाल दिसते मी बारीक ताजा फोटो माझा. दिसे सोन्याचा उंजवला चैता पाकाची मैद्याल हे आई मावले तुझी मनाची पालखी निघाली करल्या.
मंडळाच्या वतीने आलेल्या सर्व गणेश भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत. डीजे हर्षद, आता आपल्याला सुरुवात करायचं आहे. सोन्याचा हार म्हणतात, सोन्याचा हार नम सोन्याचे लागण माझ्या बाया जायला गर्गे, बाया जायला गर्गे म्हणतात सोन्याचा गर्गे. मजा आणि धमाल केली नाचून नाचून. आणि तशीच उमरगाडीचा राजस म्हणजे उमरगाडीचा गोविंदा पथक सुद्धा आहे, म्हणून आज पाद्यपूजन सोहळ्याला सुद्धा हंडी ते मांडलेली होती. त्यानंतर थरला होता त्यांचं पूर्ण गोविंदा पथक. आणि आपल्याला आता बघायला भेटेल किती थर, मला असं वाटतं 3 थर असेल, कारण की हंडी जास्त नाही. अजून हे बघा इकडे नाचता डच्चक 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 नुसतं नाचत. पोरा काय ऐकणार नाही, राडा होणार. आता बघूया 3 किंवा 3.5 थराची सलामी देऊन त्याच्यानंतर चला बघूया अंडी कशी फुटणार आणि माखन कसा उडणार आहे सर्वांच्या अंगावरती. दिव्या जायचं ना वरती. पहिला तर सज्ज झालेला आहे, ज्याला आपण बेस म्हणतो. या पहिरेदाराला बेस म्हणतो, कारण की बेस जेव्हा प्रॉपर उभा असतो त्याच्यानंतरच दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा आणि 7वा तर असे जेवढे पण आपले मानवीय आपण रचना असतं, पिरॅमिड असतं ती रचतो. आणि आता बघूया आपण, हे बघा या साईडला 1, 2, 3, 3.5 फूट मला असं वाटते, 3.5 थराची नक्कीच हंडी असेल. आणि पहिले ट्रायला हंडीला फोडणार, पहिले ट्रायला मी तुम्हाला सांगतो बघा. चला बेसचा माणूस पहिल्या थरावर चढलेला आहे आणि अरे बापरे, डोका 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 हे डोक्यानी बोल. मंडळी बाहेर निघालो तिथून, कारण की बराचसा क्राऊड होता आणि क्राऊडच्या नंतर थोडंसं गेलो जेवायला, कारण की बराचसा उशिरा झाला. काही मंडळी ट्रेनला आलेली वगैरे होती, तर त्या लोकांना लवकर निघायचं होतं, म्हणून आम्ही पूर्ण जेवढे पण गँग होती सर्व फटाफट निघालो, जेवलो वगैरे. आणि आता निघतो आम्ही पण घरी जायला. आता आपण आहे फ्रीवेवरती. बघा या साईडला फ्रीवे तुम्हाला बघायला भेटत असेल. जो फ्रीवे आम्हाला सकाळी म्हणजे जेव्हा आपण सकाळचा माहोल असतो, तुम्ही सकाळी दुपारी येणार ना किंवा संध्याकाळी वगैरे अशा मोबाईलमध्ये तुम्हाला म्हणजे दिव्यावर म्हणजे आमच्या घराच्या इथून इथे यायला आपले इथं CSTला यायला 2 तास दाखवतात, कमीत कमी 2 तास दाखवतात. पण आता रात्रीचा आम्ही मॅप लावलाय 1.25 तास काहीतरी दाखवत होते आणि आता 58 मिनिटं दाखवतो. म्हणजे एका तासामध्ये CST वरून परत घरी जाणार. म्हणजे किती फरक आहे. म्हणजे CST काही लांब नाही आहे, पण दुपारची जी मुंबईची बृहन्मुंबई महानगरपालिकेची जी ट्रॉफिक आहे ना खूप अवघड आहे, डेंजर आहे. पण ते नशीब आहे फ्रीवे बनवल्यामुळे जो आपण थोडासा चेंबूरवरून लेफ्ट मारून राईट डायरेक्ट मानकूर वाया तुर्भे आणि घरी मापा पोचतो. हा शॉर्टकट आहे, खूप भारी वाटतं. आणि इकडे रूल असा आहे का 80ची स्पीड आहे, त्याच्या फास्ट गाडी झाली नाही पाहिजे, नाही तर घरी पोहोचायचे पहिला पावती ऑनलाईन लगेच पोहोचते. आणि या साईडला सरळ जर तुम्ही जाणार तर पनवेल वगैरेला आहे आणि त्यानंतर लेफ्ट वगैरे असे बरेचसे रूट्स आहेत. जे लोक डेली रुटीनला येतात त्यांना बरोबर माहिती आहे. आम्ही सर्व झोपलो, इकडं अर्धी मंडळी इकडे सर्व आहेत व्ही करत आणि कंटिन्यू आम्हाला कॅमेरे लागतात. सुमित भाई गाडी चालवते फुल डोलो बस झुबुक 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 बन होताना असं बघत बसले. ते असं द्या कसं वाटलं
ते नक्की आपण कमेंटमध्ये सांगा. आणि थोड्या दिवसात नारळी पौर्णिमेचा पण शूट करायचं आहे आपल्याला, ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल. आणि नारळी पौर्णिमा उत्सव त्याची वर्षभर मी वाट बघतो, कारण की का वर्सोव्याला जायला भेटतं. आणि वर्सोव्याचा जो नारळी पौर्णिमेचा काय साजन म्हणजे ना एवढा भारी करतात ना, जाम भारी करतात, जाम म्हणजे सेलिब्रेट एवढा भारी करतात ना, खूप खूप खूप. आणि एवढी भारी तयारी असते ना, ते तुम्हाला जेव्हा येणारे आता 8 आणि यावेळी तर भारी झालाय की नारळी पौर्णिमा आहे 8 तारखेला आणि रक्षाबंधन आहे 9 तारखेला. नाही तर दरवेळी काय व्हायचं, लेफ्ट नाही घ्या, साईड लेफ्ट घ्या, दरवेळी काय व्हायचा की रक्षाबंधन संपवायचो आणि लगेच धावपळ करून वर्सोव्याला पोहोचायचो. हा बघा, इकडून जर तुम्ही सरळ गेले तर हा घाटकोपरला रूट जातो आणि हा सर्कल लागेल, जिथे चेंबूरच्या सर्कलचे इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक आहे, खूप मोठा, खूप छान बनवलाय, गड किल्ले सारखा. तर असं आहे. असू द्या, चला व्हिडिओ कशी वाटली सांगा कमेंट मध्ये. चलो मिलते हैं, बाय बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र, राधे राधे.